7 ते 8 जणांचा नाहक बळी गेला यामध्ये. मुळात तो जो डोंगराखालचा भाग आहे ना सगळा, डोंगर, दरड ह्या ठिकाणी मुळात ह्या वस्ती वसतातच कशा? कारण ह्या वसताना तुम्ही तुमचे स्थानिक अधिकारी जे आहेत, बीएमसी प्रशासन आहे किंवा लोकप्रतिनिधी आहे, हे जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष का करतात, हा पहिला प्रश्न आहे. आणि बरं तुमचं म्हणणं असं की तुम्ही नोटीसच दिलं म्हणजे तुमचं काम झालं का? पुढील कारवाई पण असते ना त्याला, ती एक प्रक्रिया आहे मोठी. नोटीस दिल्यानंतर पुढे त्यांना खाली करण्यासाठी टेम्पररी अकोमोडेशन द्यावं लागतं. अकोमोडेशन दिल्यानंतर त्यांच्या डेव्हलपमेंट जर होणार असेल त्याचे अग्रीमेंट्स, आणि त्या अग्रीमेंट तुम्ही किती वर्षांनी त्यांना देणार आहात, त्यांना रेंट देणार आहात, ह्या सगळ्या प्रक्रियेचा भाग आहे. नोटीस देणं म्हणजे तुम्ही फक्त एक मलमपट्टी करणं, मग उद्या काही इन्सिडेंट घडला की आम्ही नोटीस दिली होती, आम्ही स्वतः नामानिरळ राहायला मोकळं. हा जो प्रशासनाचा स्टँड जो आहे ना, हा काही पटणारा नाहीये. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या प्रशासनाने काळजीपूर्वक आणि गांभीर्याने अगोदरच हँडल करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, नेहमी आमचे राज ठाकरे साहेब बोलतात ना की स्वतःचे मतदारसंघ सुरक्षित करणं किंवा स्वतःचे मतदारसंघ उभे करणं, ही जी काही गोष्ट आहे मुंबईत चाललेली, त्याचा हा देखील त्याचा एक भाग आहे. की अशी लोक जी आहेत यांना बसवणं, त्यांना घरं इलिगली बांधू देणं, म्हणजे जेणेकरून त्यांची ती वोट बँक तयार करणं, ही जी प्रक्रिया आहे, ह्या गोष्टीकडे मला वाटतं हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी हे असं करायला नाही पाहिजे. मुंबईचा विचार करायला पाहिजे, मुंबईच्या नागरिकांचा विचार करायला पाहिजे की असं केल्याने नंतर आम्हाला कळलं. परंतु स्टँडिंग कमिटीमध्ये बैठक घ्या, ही मागणी मी कालच्या नेत्यांच्या बैठकीत मीच केली. कारण तिथे बसायला अधिकारी वगैरे दाटीवाटीने बसणं, अधिकारी दुसऱ्या पाठीमागे बसणं, अगदी खुर्च्या एकमेकांना चिकटून बसणं कम्फर्टेबल नव्हतं तिथे बसताना. कारण हातात पेपर्स असतात, ते पेपर ठेवायला समोर पुढे डेस्क नव्हता. ह्या सगळ्या गोष्टी पाहून मीटिंग संपल्यानंतर मी त्यांना महापौरांना विनंती केली की पुढची वेळ जेव्हा तुम्ही मीटिंग घ्याल तेव्हा एखाद्या कॉन्फरन्स रूम मध्ये तुम्ही बैठक घेतली तर बरं होईल. आणि तुमच्या दालनाच्या शेजारी स्थायी समितीचं कॉन्फरन्स रूम आहे, तिथे घेतली तर ते सर्वांना मताने पास झालं. आता त्याचा आणि अमय घोले निघून जाण्याचा काही एकावरती काही संबंध नाही. आता अमय घोले का निघून गेले, मला वाटतं त्याचं उत्तर ते तेच देतील. तेच जरी उत्तर देणार असले तरी कालची जी बैठक झाली किंवा यापूर्वी जर आपण पाहिलं तर महापौरांना बंगला दिलाय, उपमहापौरांना देखील बंगला हवाय असं पत्र देखील दिलं होतं. त्याचबरोबर आपण पाहिलं तर श्रेयवादाची लढाई यांच्यामध्ये पाहायला मिळते. झोपडपट्टी पुनर्वसन असेल किंवा साफसफाई असेल, नालेसफाईचा विषय असेल, प्रत्येक ठिकाणी भाजप आणि शिंदेची शिवसेना ही वेगवेगळी भूमिका मांडताना पाहायला मिळते. कालच्या भाजपाचा मुळात प्रॉब्लेम काय, भाजपाला सगळं श्रेय स्वतःला हवं असतं. बरोबर, मित्रपक्ष त्यांना हवे असतात, फक्त त्यांच्या सोयीसाठी हवे असतात. पण जेव्हा श्रेयाची वेळ येते तेव्हा ती मित्रपक्ष नकोसे वाटतात त्यांना. आणि त्याचाच तो प्रकार आहे की त्या दोन्ही पक्षांमध्ये नेहमी खटके उडतात. तर मला वाटतं भाजपने स्वभावामध्ये थोडासा बदल केला तर हे खटके उडणार नाही. भाजपच्या या स्वभावापायी अमय घोले काल गटनेते बैठकीतून बाहेर पडले अशी चर्चा आहे, आणि हे खरंय का? मी तेच म्हटलं ना की मला त्याबद्दल फारसं काही माहित नाही, कारण अमय घोले कोणाशी काही चर्चा अशी काही करून किंवा नाराजी व्यक्त करून गेले नाही. नेमकं काय प्रकार घडला ते कधी गेले कळलंच नाही कोणाला, त्यामुळे तेच सांगू शकतील तुम्हाला नेमकं काय त्याचं कारण आहे. इनोवा कॅन्सल करायला लावलं, बऱ्याच गोष्टी कॅन्सल करायला लावल्या.